ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतःकरणी आथिला तोची जाणे मानू ये. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणिया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागूनी विनविले प्रभू सखोल हृदया आपुले म्हणून या. ज्ञानदेव म्हणतात, अहो महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे म्हणूनही वरील ओवीतील विधान मी लढिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे. तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना शाला करू. परी अपराधू तो आणि का आहे जी मी गीतार्थू कवळू पाही ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. ही अनावर न विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता येरवी भानुतेजी काय खद्योता शोभा आथी. ही गीतार्थाचे काम न झेपणारी आहे याचा विचार न करता उगाचच ही साहस करण्याचे मनात आणली. वास्तविक पाहिली तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे की टिटीभू चांचूवरी माप सुळे सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ती येथ. किंवा टिटीवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. ऐका आकाश दिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. हे पहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठी व्हावयास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता ही गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरची आहे. या गीतार्थाची थोडी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कार औनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. ते थर म्हणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पाहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागीपणी गीता अर्जुनाला सांगितली. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होई. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तिथे माझा पाड कसा लगणार. हे अपार कैसेणी कवळावी महातेज कवणी धवळावी गगन मुठी सुवावी मशकी किवी. या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार. सूर्याला कोणी उजळावी चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवाता यावे. परी इथं असे एकू आधारू तेणेची बोली मी सधरू जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेवो म्हणे. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. येरवी तरी मी मूर्खो जरी जाहला अविवेको तरी संतकृपा दीपको सोजवळू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी संतकृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितला आहे.
अमृतसिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकई. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल, तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे. यात आश्चर्य ते काय? जया ते कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तो लाहे, ग्रंथी ये. कामधेनू ही ज्याची आई आहे, त्याला न मिळण्यासारखे काय आहे? आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुनी घेयावे हे तुमते, विनवितू असे. तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे.